नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूयात कच्ची दाबेली. त्याच्यासाठी मी 3-4 बटाटे कुकरला मस्त उकडून घेतले आणि साली काढून त्यांना स्मॅश करून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले आणि त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकून त्याला फ्राय करून घेतलं. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकले. लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि 1-2 चमचे कच्च्या दाबेलीचा मसाला ॲड केला आणि त्यात मीठ टाकून त्याला थोडंसं शिजवून पाणी ॲड केलं. नंतर त्याच्यामध्ये उकळी आली की स्मॅश केलेला बटाटा होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि व्यवस्थित परतून घेतलं. आणि सुरुवातीला थोडंसं ग्रेव्ही टाईप दिसतं, थोड्या वेळाने ते घट्ट झालं की एका डिशमध्ये त्याला काढून पसरून ठेवलं आणि वरून त्याला कोथिंबीर, कांदा, डाळिंबाचे दाणे टाकून ठेवले. त्यानंतर मी बनवली चिंचेची चटणी. त्याच्यासाठी मी एका पातेल्यात चिंचेचा कोळ घेतला, त्याच्यामध्ये 2-3 चमचे साखर ॲड केली आणि थोडंसं साखर विरघळेपर्यंत हलवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड ॲड केली, थोडंसं मीठ आणि लाल तिखट ॲड केलं आणि त्याला हलवत राहिले. ते थोड्या वेळाने थोडंसं घट्ट झालं की एका बाउलमध्ये काढून ठेवलं. त्यानंतर बनवली लसूण आणि शेंगदाण्याची चटणी. त्याच्यासाठी लसूण, शेंगदाणे आणि लाल चटणी घेतली, थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं पाणी ॲड केलं आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. तर आपलं हे सारणी असं मस्त रेडी झालं होतं. वरून असे छान शेंगदाणे पसरवले तर हे तुम्ही बघू शकता. तर आपल्याकडे चटण्याही रेडी आहेत, मस्त सारणही रेडी आहे. पाव तर ऑलरेडी होते, तर मस्त असे पाव एका साईडने कट केले, एका साईडला शेंगदाण्याची चटणी, एका साईडला चिंचेची चटणी लावली आणि मध्ये भरपूर असं सारण भरलं. वरून असे शेंगदाणे, डाळिंब टाकले. असे दाबेली बनवून घेतल्या. त्यानंतर तव्यावरती त्यांना दोन्ही बाजूने गरम केलं. नंतर तव्यावरती त्यांना थोडंसं तूप टाकलं आणि दोन्ही साईडनी त्यांना भाजून घेतलं. असे एकदम क्रिस्पी झाल्या होत्या. बटरही यूज करू शकता, आपल्याला जे आवडतं ते आपण यूज करू शकतो. तर बघा, हे थोडंसं त्यांना फ्राय केल्यासारखं केलं तर असे एकदम क्रंची झाल्या होत्या. टेस्टही खूप छान झाली होती आणि एकदम सोप्या पद्धतीने. बारीक शेवी वरून टाकली, साईडनी लावली, आणखी थोडेसे शेंगदाणे वगैरे लावले, डाळिंब लावलं. तर बघा हे किती सुंदर दिसत आहे. नक्की ट्राय करा.